नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि प्रिया बोलत असतात. अर्जुन प्रियाला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतो. तिला विचारत असतो की मला नक्की सांग तन्वी, काय झालेलं, म्हणजे त्या रात्री तुम्ही कुठे गेलेला, बरं तू काय झालं सांग ना. तेव्हा प्रिया सांगते, अर्जुन तुला काय सांगू, मी ना त्या रात्री येत होते ना आणि अचानक मला असं जाणवलं की तू जे मला अँकलेट दिले ना तसं सेम अँकलेट येताना मला रस्त्यात दिसलं होतं. अर्जुन म्हणत असतो, अगं तू आल्यानंतर काय झालं ते सांग ना मला. परंतु प्रिया मात्र काहीही सांगण्याचा प्रयत्न करत नाही आणि ती मुद्दाम नाटक करत असते, रडायचं नाटक करते. अर्जुन तिला स्वतःचा रुमाल देतो, परंतु प्रियाची जी नाटकं असतात ती चालूच असतात. सायली म्हणते की नाही, मला बाहेर गेलंच पाहिजे आणि बघितलं पाहिजे यांचं नक्की काय चाललेलं आहे ते. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन प्रियाला समजवत असतो, तिला म्हणत असतो की तू चुकीचं करतेस, तू असं करायला नको होतं. पण प्रिया मात्र काहीच नाही बोलत. मला अशी लिपस्टिक हवी होती जाताना, तशी लिपस्टिक हवी होती, हे सगळं ती बोलत असते. अर्जुन मात्र म्हणत असतो की नाही, हिने मला गंडवत आहे. हे अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि प्रिया मात्र त्याला म्हणत असते की काहीही झालं तरी आत्ता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खूपच विचित्र आहेत. कारण अर्जुन, तू माझ्याकडून सगळं काढून घ्यायचा प्रयत्न करत आहेस, पण मला चांगलंच माहिती आहे की तुला यातलं काहीही मी सांगणार नाही. मग अर्जुन म्हणत असतो, नक्की काय झालं ते सांग ना. पुन्हा प्रियाचं तेच सुरू होतं, तिचं रडगाणं असतं, तेच नेहमीचं तिचं चालू होतं की काहीही झालं तरी. आत्ता ती सांगायला सुरुवात करते आणि ती म्हणत असते की अर्जुन, तुला माहिती आहे का, अरे माझं खूपच पोट दुखत होतं. अर्जुन म्हणतो, मला सांग ना, नक्की विलास काकांबद्दल तू सांगणार आहेस ना, नक्की काय झालं, नक्की पिक्चर कसा होता, काय होतं याबद्दल तू बोलत आहेस ना, मग अचानक हे काय झालेलं आहे, असं अर्जुन तिला बोलत असतो. परंतु प्रिया मात्र ऐकायला तयार नसते. प्रिया मात्र खूपच हट्टाला पेटत असते आणि ती म्हणत असते की अर्जुन, तुला वाटतं तसं नाही आहे, कारण आता खेळ मी खेळणार आहे आणि अडकणार मात्र या खेळात तू आहेस, एवढं लक्षात ठेव. तुला काय वाटलेलं की तू मला अडकवशील, पण नाही, मी तुला अडकवू देणार नाही. कारण काहीही झालं तरी मला माहिती आहे की तू माझ्यासोबत खोटं प्रेमाचं नाटक करतोय, पण आता हा मांडलेला डाव मी कसा उधळणार ते बघ, असं प्रिया बोलत असते. म्हणजे प्रियाला अर्जुनचा सगळा प्लॅन कळलेला आहे. प्रियाला कळलेलं आहे की अर्जुन तिला प्रेमाचं नाटक करून तिला अडकवत आहे, म्हणून तर प्रियाने हे सगळं सुरू केलेलं होतं. आणि प्रिया मात्र अर्जुनला प्रत्येक वेळेस म्हणत आहे की मी तुला सांगते, आणि ती वेगळंच काहीतरी बोलत आहे. इकडे सायली म्हणते की मी जाऊ का बाहेर, नक्की यांचं काय चाललंय, ऐकू का मी, मला कळलं पाहिजे नक्की यांच्या दोघांचं काय चालू आहे ते, कारण मी आत बसलेले आहे, यांचं बाहेर काय चालू आहे मला काहीच माहिती नाही आहे, असं सायलीच्या डोक्यात येत असतं. आणि सायली मात्र म्हणत असते की मला बाहेर जाऊन बघायला लागणार आहे की काय झालेलं आहे, असा विचार सायली करू लागते. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनचं मात्र सुरू असतं आणि प्रिया रडायचं नाटक करते. मग अर्जुन तिला त्याचा रुमाल देतो. प्रिया अक्षरशः इतकं नाक शिंकरते त्या रुमालात आणि तो रुमाल पुन्हा अर्जुनला देऊ लागते. परंतु अर्जुन म्हणतो की नाही नाही, राहू दे, तुझ्याकडेच राहू दे हा रुमाल, असं म्हणत तो रुमाल तो प्रियालाच देतो. प्रिया मात्र मनातल्या मनात म्हणत असते की मी बघ तुझा कसा डाव उधळते आणि तुझी कशी वाट लावते ते, कारण तिला कळलेलं आहे सगळं, तिला माहिती आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि अर्जुन माझ्याशी हे सगळं खोटं नाटक करतोय ही गोष्ट प्रियाला कळलेली आहे. म्हणून तर तिने अर्जुनला या सगळ्यामध्ये अडकवायचा प्रयत्न करत आहे. परंतु अर्जुन मात्र शांतच राहत आहे. अर्जुनला असं वाटत आहे की आज ना उद्या मला ती सांगेल सगळं, पण प्रिया इतकी मूर्ख आहे की ती अजिबात अर्जुनला काहीही सांगायचा विचार करत नाही. तिला काहीही करून अर्जुनला कोणत्याच गोष्टी सांगायच्या नाहीत. अर्जुनला फक्त घोळात घ्यायचं आहे, हे तिचं चाललेलं आहे. शेवटी न राहून सायली बाहेर येते आणि प्रिया मात्र अर्जुनच्या मिठीत असते. अर्जुनला मिठी मारून ती बसलेली असते बाहेर झोपाळ्यावरती. तेव्हा सायली येते आणि म्हणते, बाहेर छान चालू आहे तुमचं, वातावरण छान चालू आहे, सगळं छान चालू आहे. सायलीला खरं तर राग आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की काय चाललं आहे मिसेस सायली, का आले आत्ता, मला ही सांगायला लागलेली ना काहीतरी. पण प्रिया म्हणते की अर्जुन, तुला माहिती आहे ना, काही गोष्टी आपल्या दोघांमधल्या पर्सनल आहेत, तर मला तिथे तिसरी व्यक्ती नको असते. त्यामुळं आता तुझी बायको आलेली आहे आणि तिला काही तुझ्याशिवाय दम निघत नाही, त्यामुळं आता मी तुला काहीही सांगणार नाही, असं म्हणत ती तिथून निघून जाते. तेव्हा सायलीवर अर्जुन ओरडतो आणि म्हणतो, काय गरज होती तुम्ही यायची, मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं ना, ती मला सांगायला लागलेली ना,
तेव्हा सायली म्हणते की ती काहीही तुम्हाला सांगत नव्हती, कारण तिच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. ती फक्त तुम्हाला गोड गोड बोलणार आणि गुंडाळणार. तिला माहिती आहे की तुम्ही तिला काय विचारत आहात. म्हणजे सायलीने पूर्णपणे प्रियाला ओळखलेलं आहे. नक्की प्रिया कशी आहे ही गोष्ट सायलीला चांगलीच समजलेली आहे. म्हणून तर सायली म्हणत आहे की प्रिया काहीच खरं बोलू शकत नाही आहे, ती फक्त गुंडाळून ठेवत असते, हे ती अर्जुनला सांगत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन मात्र म्हणत असतो की सायली आपल्याला काहीतरी वेगळा प्लॅन केला पाहिजे, तरच आपण हिच्या नाटकाचं भिंग आपण फोडू शकतो, असं अर्जुनला वाटत असतं. आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो की मी आता पुन्हा तिला गोड बोलेल आणि पुन्हा माहिती काढून घेईल. फक्त तुम्ही एक काम कराल का, तुम्ही माझ्यासोबत राहाल का. तेव्हा सायली म्हणते नाही, मी तुमच्यासोबत राहणार नाही, मी तुम्हाला कोणतीही मदत करणार नाही, असं सायली अर्जुनला म्हणत असते. अर्जुन म्हणतो की असं काय करताय तुम्ही, माहिती आहे ना मी मधुभाऊंची केस सोडवण्यासाठी हे सगळं करत आहे. एकदा का मधुभाऊ बाहेर आले की मग मी पण मोकळा झालो. तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणू लागते म्हणजे यांच्या मनात आहे यांना काही फरक नाही पडणार. मधुभाऊ बाहेर आले की हे माझ्याशी डिवोर्स घेऊन रिकामे झाले, मग मला हे घर सोडून घराच्या बाहेर जावं लागणार आहे, हे सगळं सायली म्हणू लागते. सायलीला वाईट वाटत असतं. सायलीचं असं म्हणणं असतं काहीही झालं तरी माझ्याशी हे ज्या पद्धतीने बोलत आहेत ती गोष्ट मला काही पटत नाही आहे, कारण यांचं असं म्हणणं आहे की एकदा का मधुभाऊंची केस झाली तर हे मला घराच्या बाहेर काढणार, म्हणजे मला डायरेक्टली सांगणार की सायली आपला आता संपलेला आहे कॉन्ट्रॅक्ट, जावं लागणार तुला. पण इकडे अर्जुन मात्र विचार करत असतो की एकदा का मधुभाऊ सुटले की मी तुम्हाला प्रपोज करणार आणि मी तुम्हाला कायमचं या घरात घेऊन येणार आहे, हे सगळं अर्जुन म्हणत असतो. इकडे दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं प्रिया आवरत असते तेवढ्यात तिच्या मोबाईलवरती नागराजचा फोन येतो आणि नागराजला ती बोलत असते. नागराज म्हणतो काही अपडेट. प्रिया म्हणते काही अपडेट नाही, अपडेट असेल तर मी कळवेल ना स्वतः, इथे काहीही अपडेट झालेलं नाही, सारखं काय तुम्हाला पाहिजे असतं अपडेट अपडेट अपडेट, कुठून द्यायचं मी तुम्हाला अपडेट, असं प्रिया नागराजला बोलत असते. तेव्हा नागराज म्हणतो काय चाललंय तुझं, तुला नीट बोलता येत नाही का, नाही तुला गोंधळ घालता येतो ना, म्हणून तुझ्यावर लक्ष ठेवायला तुला फोन करायला लागतो. प्रिया म्हणते की गोंधळ मी घालत नाही आहे, बघा त्या अर्जुन सुभेदारची कशी वाट लावणार आहे, त्याने माझ्याशी प्रेमाचं खोटं नाटक करतो आणि त्याच वेळी अर्जुन दरवाजा उघडून आत येतो. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आत आलेला पाहून प्रियाचं पापते. प्रिया म्हणते काय झालं अर्जुन, तू आज इथे आलेला आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही, मला तुझ्याशी बोलायचं होतं, तुला सॉरी म्हणायचं होतं, काल आपलं बोलणं अर्धवट राहिलं ना, म्हणून मी आलेलो आहे. तेव्हा प्रियाला भीती वाटत असते, कारण अर्जुनने काय ऐकलं की काय, मी ह्या नागरोबाला काय सांगत होते, काय बोलत होते ते अर्जुनने ऐकलं तर नाही आहे ना, असं तिला वाटत असतं. पण तिला आता क्लिअर होतं, अर्जुनने दिलेल्या उत्तराने तिला स्पष्ट कळतं की असं काहीही झालेलं नाही, कारण असं कोणतंही बोलणं ऐकलेलं नाही, ही गोष्ट मात्र चांगलीच लक्षात येते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन तिला म्हणत असतो मला बोलायचं आहे तुझ्याशी, आपण आज बोलूया का. तेव्हा प्रिया मात्र अर्जुनच्या जवळ येऊ लागते, अगदी त्याच्या गळ्यामध्ये हात टाकून त्याला मिठी मारत असते. अर्जुन मात्र तिला म्हणत असतो की नाही नाही प्लीज हे नको, तू सोड. पण प्रिया मात्र ऐकायला तयार नसते. प्रियाचं असं म्हणणं असतं की अर्जुन काय हे तुझं. तेव्हा ती म्हणत असते की काही झालं तरी अर्जुन तू मुद्दाम करत आहेस ना हे सगळं, मला चांगलंच माहिती आहे की तुझ्या डोक्यात नक्की काय प्लॅन आहे ते, असं प्रिया बोलत असते. आणि प्रिया म्हणत असते की अर्जुन मला कळत नाही आहे, म्हणजे तुला काय प्रॉब्लेम आहे. अर्जुन म्हणतो घरातल्या सगळ्यांना कळलं तर. तेव्हा इकडे अर्जुन असं म्हणतो, अर्जुनला प्रिया म्हणते की काय प्रॉब्लेम आहे, कळू दे ना, कळलं तर, आज ना उद्या घरात सगळ्यांना कळलंच पाहिजे. पण अर्जुन मी तुला काय सांगते, आत्ता ना ही जागा सेफ नाही आहे, इथे अस्मिता कोणत्याही क्षणी येऊ शकते, त्यामुळं मला काय वाटतं माहिती आहे का, आपण उद्या तू वेळ काढ, मी तुला उद्या प्रॉमिस करते की आपण उद्या काहीतरी जबरदस्त असा प्लॅन करूया, असं प्रिया बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचं आहे हिला, ही अशा पद्धतीनं का माझ्याशी बोलत आहे, नक्की हिच्या डोक्यात काय शिस्त आहे, हे अर्जुनच्या डोक्यात आलेलं असतं. तेव्हा अर्जुन मात्र प्रियाला म्हणत असतो की काहीही झालं तरी या प्रियापासून मला मात्र सावधच राहावं लागणार आहे, कोणत्याही क्षणी हिच्या डोक्यात काहीही शिजू शकतं
आणि ही कसाही गोंधळ घालू शकते ही गोष्ट मात्र अर्जुनच्या चांगलीच लक्षात आलेली असते. आणि प्रियाने मात्र अर्जुनला पुन्हा बोलवलेलं असतं. अर्जुन, मला तुला काहीतरी खूपच इम्पॉर्टंट सांगायचं आहे असं ती अर्जुनला म्हणालेली असते. आणि अर्जुनला म्हणते की ये. अर्जुन माघारी येतो. अर्जुन माघारी आला की ती तिला मिठी मारते आणि म्हणते, आज नाही, आपण उद्या बोलूया या विषयावर, कारण मला माहिती आहे की काय प्रॉब्लेम होऊ शकतो ते, त्याच्यामुळं मी तुला सांगते ना, आपण उद्या बोलूया असं म्हणत तिने पूर्ण अर्जुनला खेळत ठेवलेलं असतं. अर्जुनला हे चांगलंच माहिती असतं की प्रिया त्याला खेळवते, परंतु अर्जुनला असं वाटत आहे की मधुभाऊंच्या केस संदर्भात आपल्याला काहीतरी गोष्ट तिच्याकडून कळेल, म्हणून बिचारा अर्जुन तिला एवढे दिवस सहन करत आहे. पण तिला मात्र असं वाटत आहे की अर्जुनला आपण कसंही वागवू शकतो, अर्जुनशी कसंही वागू शकतो, कसंही बोलू शकतो असं तिला वाटत आहे. परंतु सायली मात्र सज्ज आहे अर्जुनला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी, आणि ती दाखवू शकते की नक्की काय होत आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया म्हणते, बघ अर्जुन, उद्या तुझी कशी वाट लावते ते. तू माझ्याशी प्रेमाचं नाटक करतोय ना, उद्या तुझ्या तोंडून मी वधवूनच घेणार आहे की नक्की काय आहे ते. उद्या तुझ्या तोंडून मला कळणार आहे की नक्की काय होणार आहे आणि नक्की कोणत्या पद्धतीनं गोष्टी घडणार आहेत. हे सगळं उद्या मी तुझ्याकडून वधवून घेणार आहे. हे सगळं प्रिया बोलत असते. अर्जुन रूममध्ये येतो आणि सायली तिथं आलेली असते. अर्जुनला सायलीला सांगू लागतो की मला कळत नाही आहे त्या प्रियाचा काय प्लॅन आहे. तिने मला सांगितलं आहे की उद्या ती मला काहीतरी सांगणार आहे. तेव्हा सायली म्हणते की ती तुम्हाला काहीही सांगणार नाही, मला माहिती आहे तिचा स्वभाव, ती तुम्हाला फक्त गोड बोलणार आणि गुंडाळत राहणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला एक तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही ना उद्या ती जेव्हा मला बोलवणार आहे ना, तेव्हा तुम्ही आसपास राहा, म्हणजे समोर नका थांबू, पण माझ्या जवळपास थांबा, कारण ती जे काय बोलत असते ना त्याचे रेफरन्सेस मला लागत नाहीत ना आश्रमातले, मग तुम्ही असाल तर ते बरं पडेल ना. तेव्हा सायली म्हणते नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही मला मदत करणार नाही आहे का? आपल्याला मधुभाऊंसाठी हे सगळं करायचं आहे आणि तुम्ही माघार घेत आहात असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही काय बोलताय हे, मी म्हणले का नाही करणार मदत, ठीक आहे करते मी तुम्हाला मदत. आणि त्यानंतर अर्जुन सायली यांच्यामध्ये डील ठरतं. अर्जुन सायली यांच्यामध्ये ठरलेलं असतं की प्रियाची मदत घ्यायची आहे आणि प्रिया नक्की काय करत आहे, प्रियाला गोड बोलून तिच्याकडनं बोलतं करायचं आहे, हे सगळं अर्जुन सायलीमध्ये ठरलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, माझ्या जर मदत करण्याने मधुभाऊ सुटणार असतील तर नक्कीच मी तुमची मदत करायला तयार आहे असं सायली अर्जुनला सांगत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे त्या पद्धतीनं आपण पुढचं प्लॅनिंग करायचं आहे आणि प्रियाकडून आपल्याला जेवढी माहिती काढता येईल तेवढी आपण काढून घेऊया. पण अर्जुनला कळतच नाही आहे की तो अगदी मूर्खासारखा विचार करत आहे. प्रियासारखी मूर्ख मुलगी तोंड उघडेल का, एवढी गोष्टही अर्जुनच्या लक्षात येत नाही. एवढं रिक्रिएशन केलं, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या, पण तरीही प्रियाने तोंड उघडलेलं नव्हतं आणि अर्जुन अजूनही तिच्यावरच विश्वास ठेवून बसलेला आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं सगळेजण ब्रेकफास्टला बसलेले असतात. प्रिया बाहेरून आलेली असते आणि सायलीला ब्रेकफास्ट करायला सांगत असतात. सायली म्हणते, नाही, तुमचं सगळ्यांचं झाल्यावर मी करेल असं सायली बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्याचबरोबर सर्वजण तिथं असतात आणि मग सायलीला विचारलं जातं प्रतिमाचं. तेव्हा सायली सांगते की हो, प्रतिमा त्यालाही मी दिलेला आहे ब्रेकफास्ट. त्यानंतर रविराज म्हणत असतो की आपल्याला सगळ्यांना आणखी काही गोष्टी करायला पाहिजेत ज्याच्यामुळं प्रतिमा लवकरच ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करू शकेल, तिच्यामध्ये बदल होतील. तर तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि म्हणते की मला काही करून या सगळ्यांना घराच्या बाहेर पाठवायचं आहे आणि त्यासाठी मला खूप मोठा प्लॅन करावा लागणार आहे. आणि तो प्लॅन सगळा प्रियाने केलेला असतो. प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी या सगळ्यांना मला घराच्या बाहेर पाडायचं आहे आणि तरच मी अर्जुनकडून या सगळ्या बाबतीत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत माझ्या म्हणण्याप्रमाणे वधवून घेऊ शकते असं प्रियाचं म्हणणं असतं. आणि मग प्रिया सगळ्यांना सांगते की बाबा, आईला नाटक बघायला खूप आवडतं ना, मग मी आईसाठी नाटकाची तिकीट आणलेत, आपण संध्याकाळी सगळेजण नाटक बघायला जाऊया असं प्रिया सांगू लागते. आणि त्यावेळेस सगळेजण घरातले खुश होतात, कारण त्यांना असं वाटत असतं की प्रिया हे सगळं मनापासून करत आहे. तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होतो. खरंच प्रियाने आज नाटकाची तिकीट आणलेली आहेत, आपण सगळेजण नाटकाला जाणार आहोत, सगळ्यांना खूप छान वाटू लागतं. त्यानंतर प्रिया हे सगळ्यांना सांगते तेव्हा अर्जुनलाही धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, हिने मला तर प्रॉमिस केलं होतं, तिने आज मला वेळ देणार आहे आणि मग अचानक हे सगळं काय झालं, म्हणजे कशासाठी तिने मला प्रॉमिस केलं
आणि अचानक आता ती असं का बोलत आहे हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. अर्जुन म्हणतो ती तर मला वेळ देणार होती. अर्जुन याच गोष्टीचा विचार करत असतो. आता सगळेजण नाटकाला जाणार आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यांचे तिकीट आणलेले असतात. तर इकडे पूर्णाजी म्हणते अस्मिताला ही नाटक खूप आवडतं, पण तिच्या मैत्रिणींबरोबर ती इगतपुरीला गेलेली आहे, त्यामुळं ती काही या नाटकाला येऊ शकणार नाही. आणि प्रियाने एवढी छान गोष्ट केलेली आहे ते पाहून कल्पना म्हणते की प्रिया खरंच आज तू तन्वी जे काही केलेलं आहे ना ते इतकं भारी आहे ना, एक मुलगीच आपल्या आईसाठी एवढं सगळं करू शकते असं कल्पना बोलत असते. त्यानंतर प्रिया म्हणते माझी आई आहे ना, मी तिच्यासाठी एवढं तर केलंच पाहिजे ना असं ती बोलू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळ्यांना नाटकाला पाठवायचा प्लॅन आहे, पण अर्जुन म्हणतो की मला नाही जमणार नाटकाला, तेवढे 3 तास माझ्याकडे नाहीत. त्याचबरोबर चैतन्य म्हणतो की मलाही नाही जमणार, माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे. सगळ्यांनी सगळ्यांची कारणं दिलेली आहेत आणि ते दोघं तर आता नाटकाला येणार नाहीत. आणि हे सगळं फायनल झाल्यानंतर प्रिया म्हणते की तुम्हाला सगळ्यांना खरं तर बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी हे सगळं मी ठरवलेलं आहे. आता संध्याकाळी सगळेजण नाटकाला जायला निघतात. सगळ्यांची तयारी झालेली असते. पूर्णाजी, कल्पना, त्याचबरोबर रविराज, प्रतिमा सर्वजण तिथं असतात. मग प्रिया ही प्रतिमाच्या जवळ येते आणि प्रतिमाला म्हणू लागते की आई ही नाटकाची तिकीटं पण मी आणले का काढून, आणि मी तुझ्यासोबत असणार आहे बरं का नाटकाला या, असं ती आईला सांगू लागते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप छान वाटत आहे, कारण प्रियाच्या डोक्यात काय शिजतंय याची इकडे अर्जुनला मात्र थोडीफार कल्पना आलेली असते. नक्कीच ही काहीतरी गोंधळ घालत आहे असं त्याला वाटत असतं. सगळेजण खुश असतात आणि अर्जुन मात्र इकडे सायलीला म्हणत असतो की सायली तुम्ही जाऊ नका, मला ना काहीतरी गोंधळ वाटतोय. सायली म्हणते काय चाललेलं असतं तुमचं, मला कळतच नाही आहे. तुम्हाला किती वेळा पण समजून सांगितलं ना तर तुमच्या डोक्यातनं त्या गोष्टी काही जातच नाही आहेत. मी तुम्हाला वारंवार समजून सांगते की तुम्ही असल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा, पण तुमचं मात्र नाही आहे. प्रत्येक वेळेस ती प्रिया तुम्हाला खोटीच वाटते. आज एवढं सगळ्यांसाठी तिनं केले तरीही तुम्हाला खोटंच वाटते. अर्जुन म्हणत असतो नाही, तिने जाताना मला डोळा मारला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळा गोंधळ आहे असं अर्जुनच्या डोक्यात येऊ लागतं. परंतु अर्जुन मात्र आहे आता सायलीनं तर ऐकलेलं नसतं आणि अर्जुन विचार करू लागतो. अर्जुन म्हणत असतो की ह्या प्रियाच्या डोक्यात नक्की काय प्लॅन शिजतोय. अर्जुनच्या पुढे प्रिया अगदी 10 पावलं पुढं राहून अगदी वेगवेगळे प्लॅन करत असते आणि बिचाऱ्या अर्जुनला ते कळतच नसतं. आणि त्यानंतर उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे प्रिया घरी आलेली आहे. तिने पूर्ण हॉल डेकोरेट केलेला आहे, गुलाबाच्या फुलांनी रेड कलरचे बलून्स लावलेले आहेत आणि अर्जुनला मिठीत घेऊन ती अर्जुनला म्हणत आहे की अर्जुन माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही सोड मला म्हणून तिला झिडकारत असतो आणि प्रिया मात्र अर्जुनच्या जवळ जात असते आणि अर्जुनला वारंवार म्हणत असते की काहीही झालं तरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अर्जुन तिच्या अंगावर जातो, तिला ढकलतो आणि तिला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, माझं फक्त आणि फक्त सायलीवरच प्रेम आहे. एवढं ठणकावून अर्जुनने प्रियाला सांगितलेलं असतं. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.